रेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। 54 इमारतींना कल्याण डोंबिवली पालिकेच्या नोटीस आहे। आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा, रहिवाशांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहोत। आमच्या आयुष्याची पुंजी या घरामध्ये लावली। आमची काही चूक नाही। आम्ही कागदपत्र बघून घर घेतलं होतं। आमची फसवणूक झाली। कारवाई पण आमच्यावरच होते, असा आक्रोश इथल्या रहिवाशांनी व्यक्त केला आहे। लोक बोलतात 30 लाखाचं तुम्ही घर घेतलं, ईएमआय कडून आम्हाला 50 ते 60 लाख रुपये जाणार। एका माणसासाठी 50 ते 60 लाख रुपये आम्ही कसे देणार? आणि आमचं याच्यामध्ये चूक काय? आम्ही काय केलं होतं? आम्ही खोटे डॉक्युमेंट केले नव्हते, आम्ही खोटी घरं बांधली नव्हती। आम्हाला फक्त सीएम साहेबांकडून, तसेच शिंदे साहेब आपले सीएम साहेब यांच्याकडून फक्त एक दिलासा हवाय की आम्हाला वाचवा। सगळ्या सोसायटीना नोटीस आल्यात आणि आता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलेत, मुलांच्या शिक्षणाचं हे भरलंय सगळं, आणि पैशाचा डोंगर जो होता, जो थोडाफार जमा होता अगोदर, तो सगळा पहिल्या 6 महिन्यात गेला। आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला। आता आम्ही करायचं काय? आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे। या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय, आम्हाला कुटुंबासह मरण्याशिवाय आम्हाला आमच्याकडे काही पर्याय नाही राहिला आहे। तर आम्हाला दिलासा दिला होता, त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी। वारंवार आपण बघाल तर दर 15 दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत, या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द, म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये? मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतींना आम्ही रेग्युलराईज करू, तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटिसेस देण्याची? माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।